शेतकरी कर्जमाफीचा 5,000 कोटींचा पहिला हप्ता वितरित केला गेलेला आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा पूर्ण फायदा त्यांना देणार असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। 5,029 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केले असं सुद्धा फडणवीसांनी म्हटलेलं आहे। 6,22,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज रक्कम जमा झाल्याची माहिती स्वतः राज्याचे मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे। जवळपास 5,029 कोटी रुपये हा पहिला हप्ता 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेला आहे। आता रोज मोठ्या प्रमाणात ही अकाउंट्स येत आहेत। अशी व्यवस्था केलेली आहे की जसे जसे अकाउंट्स येतील, ऑथेंटिकेट होतील, तसं तसं त्या खात्यांमध्ये पैसे जातील। अजूनही म्हणजे जवळपास हे 18-19 लाख अकाउंट जे आहेत याची प्रोसेस चालली आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जे आहेत शेतकऱ्यांना आज कर्जमुक्ती मिळालेली आहे। कारण खरं तर शेतकऱ्यांना अनेक दिवसापासून याची प्रतीक्षा होती आणि आज कुठे तो दिवस जे आहेत आज या ठिकाणी आलेला आहे। आपल्यासोबत शेतकरी नेमकं या कर्जमुक्ती योजनेबद्दल त्या शेतकऱ्यांना नेमकं काय वाटतं हे शेतकऱ्याकडून जाणून घेऊयात। दादा मला सांगा, कारण खरं तर अनेक दिवसाची तुमची प्रतीक्षा होती आणि आज त्या प्रतीक्षेला जे आहे ते यश आलेलं आहे। आज तुमचं कर्जमुक्ती व्हायला सुरुवात झाली, काय आनंद वाटतो तुम्हाला? काय वाटतं? आनंद वाटला, आम्हाला आनंद वाटला, कर्जमुक्ती झाली म्हणून। तुम्ही कर्ज भरू शकत नव्हते, नेमकं काय कारण होते की कर्ज भरू शकत नव्हतात? काय नेमकं तुमच्यावर संकट आले होते आणि आज सरकार तुम्हाला म्हणजे कर्जमुक्ती करते? सरकार मुक्ती करते आपल्याला। आपल्यासोबत अजून एक शेतकरी आहे। दादा मला सांगा, अनेक दिवसापासून तुमची प्रतीक्षा होती कर्जमुक्ती व्हावी आणि आज कुठेतरी सरकारला जाग आलेली आहे। आज सरकारनं आज कर्जमुक्ती केलेली आहे, काय आनंद वाटतो तुम्हाला? हे जे कर्जमुक्ती झाली हे बच्चूभाऊ कडूमुळेच झाली। बच्चूभाऊ कडूनं जे आंदोलन केलं त्याला कुठेतरी यश मिळालं, त्याच्यामुळेच हे भाजप सरकारला कर्जमुक्ती करणं भाग पडलं। संतोष भिसे, पुढारी न्यूज, हिंगोली।